रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी, ठाणे पश्चिम. खरं तर आज मी जरा वेगळं आणि काहीतरी हटकेच दाखवतोय. वेगळं हटके इन द सेन्स, कल्पतरू पार्क सिटीमध्ये कल्पतरू इमनचा नावाचं प्रोजेक्ट आहे आणि त्याच प्रोजेक्टमध्ये मी खरं एक डुप्लेक्स दाखवतोय. जो तुमचा डुप्लेक्स साधारणतः 1 महिन्याभरात हा एकदम तयार होईल. आत्ता थोडंसं काम बाकी आहे, पण थोडंसं आपल्याला दाखवण्यासाठी संधी मिळाली किंवा मग ह्या मालकांना थोडीशी गरज त्या पद्धतीची आहे, म्हणून खरं तर हा मी डुप्लेक्स दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. डुप्लेक्सचा जर कार्पेटचा आपण विचार केला तर 1319 कार्पेट असेल आणि याच्यात 2 कार पार्किंग असणार आहे. अनयूज अनटच फ्लॅट आपल्याला कोराचे कोरा मिळेल, ज्याच्यात जर तुम्ही बघितलं तर स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, गार्डन ह्या सगळ्या गोष्टी. इमेन्स हे थोडंसं डिले झालेलं प्रोजेक्ट आहे, त्याच पद्धतीनं म्हणून त्या डुप्लेक्समध्ये जर तुम्ही बघितलं तर हे तुम्हाला खूप मोठी अशी बाल्कनी तुम्हाला मिळते आणि विशेष म्हणजे वरती असल्याकारणानं हवा वगैरे पण खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीची आहे. याचा ताबा हा तसा बघितलं तर घर हे साधारणतः महिन्याभरात तुम्हाला सगळा विषय याचा क्लोज होऊन जाईल. आणि डुप्लेक्स कसं आहे ॲक्च्युली तुम्ही बघा, ती बाल्कनी मी दाखवली. आणि ज्यावेळेला आपण ह्या डुप्लेक्समध्ये येतो त्यावेळेला तुम्हाला इथे जर आपण बाहेर आलो तर बाहेर जाताना याचं जे आहे ते ईस्ट असणार आहे, म्हणूनच हवा खूप आहे. कारण जर आपण बाहेर गेलो तर ह्याचे ईस्ट आहे आणि जर समोर बघितलं तर 2 फ्लॅट असतील, ह्या साईडला 2 फ्लॅट असतील आणि लिफ्ट जर तुम्ही बघितलं तर इकडे 2-4 लिफ्ट तुम्हाला ह्या साईडला प्रॉपर मिळतील. 2-4 लिफ्ट तर तुम्हाला ह्या साईडला आहे. कल्पतरूचं प्रोजेक्ट आहे. कल्पतरू बिल्डर पण तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की चांगला मोठा आणि प्रशस्त तो आहेच आहे ऑलरेडी. तर आतमध्ये ज्यावेळेला आपण जाणार आहोत त्यावेळेला तुम्हाला असा मस्तपैकी हॉल मिळतो. तर हॉल असा इकडनं ह्या सगळ्या अँगलने सगळ्या पद्धतीने जरी बघितलं तर तुम्हाला इकडे असा मोठा हॉल मिळेल आणि हॉलच्या ह्या साईडला आला तुम्हाला बाल्कनीचा आनंद घेण्यासाठी अगदी हवा येणारी बाल्कनी तुम्हाला इकडे मिळते. इकडे तुम्ही बघू शकता ह्या बिल्डिंग्सला ऑलरेडी ओशी आलेली आहे, ह्या बिल्डिंगला ओशी आलेली आहे आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर लोडा, स्टर्लिंग किंवा ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी ह्या साईडला आहेत. खाली जर तुम्ही बघितलं तर स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खाली मिळतात. आणि नंतर ज्यावेळेला आपण ह्या साईडला येऊ तुम्हाला असा मोठा हॉल असा प्रशस्त इथे ऑलरेडी जाणवतो. तुम्ही बघू शकता असा हॉल आहे. आणि मग हॉलच्या आपण ह्या साईडला जर आलो तर हे किचनचं आहे. ह्या जो फ्लॅट आहे तुम्हाला फिनिश करून मिळणार आहे. हे बघा, हे असं 2 साईडला असणारं किचन असेल, ह्या साईडला एक खिडकी आहे आणि ह्या पद्धतीचं तुम्हाला किचन असेल. इकडे फ्रीज ठेवण्यासाठी जागा असणार आहे आणि याच्या बाहेर आल्यानंतर इमिडिएटली तुम्हाला एक बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट ह्या साईडला मिळेल आणि त्याच्यानंतर ह्या साईडला जर आला तर मोठी अशी तुम्हाला ड्राय बाल्कनीची स्पेसही ह्या साईडला नक्की मिळेल. आणि त्याच्यानंतर याच्या बाहेर जर आपण आलो, बाहेर आल्यानंतर तुम्ही ह्या साईडला बघू शकता प्रशस्त आणि मोठं असं बेडरूम असेल, जे इथं जर तुम्ही बघितलं तर कपाट ठेवण्यासाठी जागा आहे. आणि ह्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला मोठं बाथरूम, बाथरूम टॉयलेट असणार आहे. मोठं टॉयलेट असेल, जे आता फिनिश करून आपल्याला नक्की हे मिळेल अशा पद्धतीचं आहे. आणि नंतर तुमचं ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर इथे मोठं असं बेडरूम आहे आणि बेडरूमला तुमच्या एक प्रॉपरली अशी एक बाल्कनी आहे, जी बाल्कनी तुम्हाला आता आपण दुपारच्या वेळेला आलो, दुपार बघा असं ऊन बिन सगळं तुमच्या म्हणजे बाल्कनीमध्ये येईल, घरामध्ये येईल आणि असं तुम्हाला मोकळा आकाश मात्र तुमच्या ह्या घरामधनं प्रॉपरली दिसतो. एकदम मोकळा आकाश, कारण की आपण जरा हायर फ्लोअरला असल्याकारणानं हा विषय त्या पद्धतीचा आहे. आणि नंतर जेव्हा हे बेडरूम आपलं एक संपलं तर तुम्हाला मी खाली एक बेडरूम ऑलरेडी दाखवलेलं आहे, हॉल दाखवलेला आहे. आता आपण काय करतो आहे, वरती जातो आहे, जे तुमचे आपले वर 2 बेडरूम्स असतील. मग जर आपण समजा इकडे वरती गेलो तर अजून हे फिनिश तुम्हाला तेच सांगितलं, फिनिश 1 महिन्याभरात हे सगळं फिनिश होऊन जाईल. पण त्याच्या अगोदर हा मी म्हटलं दाखवावं, जेणेकरून महिन्याभरात कोणाचा विचार ठरला तर त्यांना ते त्या पद्धतीनं सगळा विषय करता येईल. आणि जर समोर आपण आलो तर इथे तुम्ही बघा अशा पद्धतीची जागा आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला इथे एक असं मोठं बेडरूम आहे, अशी मोठ्या बेडरूमची साईज आहे, जे असं मोठं प्रशस्त आणि अशा पद्धतीने ह्या साईडला खिडकी आहे. ह्याच्यातनं हवा मात्र तुम्हाला खूप सुंदर आणि चांगली ही तुमच्या घरामध्ये नक्की मिळते, कारण की आपण हायर फ्लोअरला असल्या कारणानं. तर ह्या पद्धतीचा हा बेडरूम असेल जो तुम्हाला दिसेल. आणि ह्याच्यानंतर आपण जर ह्या साईडला आलो तर ह्या साईडला आलात तर इथे परत असं मोठं प्रशस्त असं बेडरूम आहे. इकडे ह्या साईडला जरी आलात तर एवढी मोठी जागा तुम्हाला उपलब्ध ह्या हे बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता, खूप मोठी आणि खूप प्रशस्त आहे अशी हे बेडरूमची साईज. आणि बेडरूमच्या नंतर जर आपण इकडे आलो तर तुम्हाला इथे परत प्रशस्त आणि मोठं असणारं हे बाथरूम असेल. बाथरूम, टॉयलेट, वॉशरूम, इव्हन ह्याच्यामध्ये तुम्हाला बाथटबसुद्धा मिळेल ह्या बाथरूममध्ये. म्हणजे अशा पद्धतीचं तुम्हाला टोटल 3 बाथरूम, 3 बेडरूम्स इथे मिळतात. एक कॉमन तुमचं मला बाथरूम दाखवायचं राहिले, हे 2 बेडरूमच्या मध्ये आल्यानंतर इथे
एक बाथरूम आहे जे तुम्ही बघू शकता इथे मोठं, हे मात्र कॉमन बाथरूम असणार आहे, याच्यात बाथटब तुम्हाला मिळणार नाही आहे. तर अशा पद्धतीचं हे इकडनं एवढं मोठं तुमचं बाथरूम असेल. अधिक तुम्हाला जर इकडनं जरी बाहेर पडायचं म्हटलं तर इकडनं पण तुम्ही तुमच्या फ्लॅटमध्ये येऊ शकता. अशा पद्धतीने इकडे ह्या साईडला आल्यानंतर परत इकडे पण एक तुमची एंट्री अशा पद्धतीची आहे. ह्या बघा अशा पद्धतीनं मला असं वाटते अशा पद्धतीचा हा 3 BHKचा हा डुप्लेक्स आहे. याची पोझिशन इमिडिएटली तुम्हाला 1 महिन्याभरात मिळेल. याची OC यायची बाकी आहे. OC पण मला वाटतं एक 10-15 दिवसात अपेक्षित आहे. आणि त्याच्यानंतर जरी OC नंतर जरी तुम्ही व्यवहार केला तरी चालण्यासारखं आहे, असं काही नाही आहे. जस्ट तुम्हाला टोकन वगैरे देऊन ठेवायचं तर ठेवू शकता. ह्या मालकाने आत्ता आपल्याला सांगताना सांगितलं की साबळेजी ह्याची किंमत आपल्याला 3 करोडचं डिमांड आहे. 3 करोडच्या नंतर थोडंफार परत त्याच्यात फार निगोशिएबल होईल. त्याच्यामुळे जर कोणाला हा कल्पतरू हिमेन्सामध्ये डुप्लेक्सचा वाट बघत असाल किंवा गरज असेल तर मला नक्की सांगा, मी हा तुम्हाला फ्लॅट दाखवू शकतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.